ठरलं तर मग या मालिकेच्या 1 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आम्हाला अशाच व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन देतं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवातीला सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करताय हे तिला समजलं असतं तर? त्यावर अर्जुन म्हणतो, कसं समजलं असतं? ती किती खुश आहे मी तिच्यावरती प्रेम करतो हे समजलं तेव्हा तिला. सायली म्हणते, मी सांगितलं होतं ते ऐकलं असतं तर? त्यावर अर्जुन म्हणतो, आता हे बोलून फायदा आहे का? आता प्रूफ झाले ना प्रिया ही तन्वी आहे म्हणून. पण तरीसुद्धा तन्वीकडून आपल्याला विलास मर्डर केसबद्दल इन्फॉर्मेशन काढता येईल. सो हे प्रेमाचं नाटक आपल्याला कंटिन्यू करावं लागणार आहे. सायली अर्जुनला रागातच म्हणते, हात जोडते मी तुमच्यासमोर, पण हे सगळं थांबवा आता. प्रिया कोणाबद्दल काहीही सांगणार नाही आहे आणि तुम्ही इतके दिवस प्रयत्न करताय ना, काय झालं? मधुभाऊ अजूनही जेलमध्येच आहेत. तुमच्या प्रेमाच्या नाटकाचा काय उपयोग झाला? अर्जुन म्हणतो, म्हणून आपण प्रयत्न थांबवू शकत नाही ना. तर अर्जुनला अजून एक आयडिया सुचते आणि तो म्हणतो, यस मला वाटतं. एवढं बोलतच असतो तेवढ्या सायली त्याला अडवते आणि म्हणते, बास थांबा. प्रिया जाळ्यात अडकणार नाही आहे आणि या सगळ्यात फक्त वेळ वाया जातो. मला असं वाटतंय की तुम्ही मधुभाऊंना सोडवण्यासाठी दुसरा मार्ग शोधायला हवा आणि यावेळी तरी तो यशस्वी होईल हे बघा. असं म्हणून सायली तिथे निघून जाते. इकडे साक्षी प्रियाला म्हणते, अगं तू खरी तन्वी नाही आहेस हा संशय अर्जुनला आलाच कसा? मैपत म्हणतो, हिनेच काहीतरी चिखल करून ठेवला असणार. त्यावर साक्षी म्हणते, तरीही मी सांगत होती त्या प्रियाला सुभेदाराच्या घरी जास्त दिवस राहून देऊ नका. त्या अर्जुनला ना हिचं वागणं नक्कीच खटकत असणार. आता प्रिया साक्षीला हात दाखवत म्हणते, माझ्या वागण्यात काही प्रॉब्लेम नाही हां, आणि अजून माझं बोलून झालं नाही आहे तेव्हा अर्धवट ऐकून बोंबाबोंबा करू नका. नागराज म्हणतो, आता आणखी काय गोंधळ घालून ठेवला आहेस तू? प्रिया म्हणते, गोंधळ घालायला माझं नाव नागराज किल्लेदार नाही आहे आणि उलट गोंधळ होऊ शकला असता ना तो मी निस्तारला आहे. अर्जुनला माझा संशय आला होता हे मला आधीच कळलं होतं आणि मी त्यातून लगेच मार्गही काढला. अच्छा, म्हणजे अर्जुनला खोकण्याचा आवाज आला होता तो हिचा होता तर? आता मैपत म्हणतो, म्हणजे आम्हाला नीट सांगशील का? आता ही प्रिया झालेला सर्व प्रकार ह्या सगळ्यांना सांगू लागते आणि खरंच तिने अर्जुनचं आणि चैतन्याचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती मोठ्या चालाकाने आपल्या पायावरती टॅटू काढून घेते. आता समजलं प्रेक्षकांना तुम्हाला हिच्या पायावरती टॅटू कसा आला ते? ही प्रिया ना खूप चालाक आहे. आता ही प्रिया सर्वांना तिच्या पायावरचा टॅटू काढलेला दाखवते. आता ती म्हणते, म्हणजे काय आहे ना, आता मला सतत स्केचपेन ठेवायची गरज नाही आणि मी जन्मखून काढले की नाही याची भीतीही नको. आता नागराज म्हणतो, हा टॅटू अर्जुनने बघितला? तेव्हा प्रिया म्हणते, मला माहीत होतं अर्जुन कोणतेही निमित्त काढून माझा तळपाय बघणारच आणि त्यांनी हे मला अँकलेट आणलं आणि हे अँकलेट घालता घालता त्याला माझी पक्की जन्मखूनही दिसली. बिचारा अर्जुन, पण आता त्याला एक्सेप्ट करावंच लागेल की मीच खरी तन्वी आहे. आता हा मैपत म्हणतो, नाही म्हणजे तुला अगदीच डोकं नाही असं नाही आहे? साक्षी म्हणते, बरं डोकं चालवलंस. नागराजही म्हणतो, डोकं आहे आणि यावेळी तू वापरलं सुद्धा ते. आता ही प्रिया म्हणते, अहो कौतुक करताना पण तुम्ही किती कंजूसपणा करता हो, आणि मी फक्त यावेळेस नाही प्रत्येक वेळा डोकं वापरते. तुम्ही सगळे ना फक्त बोलता पण करायची वेळ येते ना तेव्हा मी करते, जसं या वेळेला केलं. असं प्रिया तोऱ्यातच सर्वांना म्हणते. इकडे अर्जुन प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आहे हे चैतन्याला सांगतो. हे ऐकून चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन असं कसं होईल? मी स्वतः बघितले तिच्या पायावर कोणतीही जन्मखून नव्हती. त्यावर अर्जुन म्हणतो, तुला दिसली नसेल कदाचित. चैतन्य म्हणतो, शक्यच नाही, मी चांगला 2-3 सेकंदासाठी तिचा पाय बघितला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, 2-3 सेकंड? मी 2-3 मिनिट तिचा पाय बघितला आहे आणि तो बर्थमार्क तिथेच आहे आणि तो स्केचपेनने आणि पेंटने काढलेला नव्हता तर परमनंट मार्क होता. सुमन काकीने सांगितलं होता तसाच बर्थमार्क होता तो. बिचाऱ्या चैतन्याला समजतच नसतं की असं कसं झालं. आता अर्जुन म्हणतो, आता हे कन्फर्म झालं आहे की प्रिया हीच तन्वी आहे
आणि आतापर्यंत आपण जे जे ठरवलं होतं ते काहीही होणार नाही. इकडे प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये येऊन तिला गोळ्या देत असते आणि म्हणते, कसं वाटतंय आई तुला आता? डॉक्टर जोशींनी ज्या गोळ्या दिल्या त्यामुळे तुला बरं वाटतंय ना? आता प्रतिमा काहीही बोलत नाही. त्यावर प्रिया म्हणते, तुला अजूनही माझ्याशी बोलूसं वाटत नाही आहे ना? काही हरकत नाही आहे, मी माझं कर्तव्य करतच राहीन, तू झोप हा. असं म्हणून प्रिया तिथून जात असते. तेवढ्यात सायली तिथे येते. सायलीला बघून प्रिया म्हणते, वाटलंच मला, अजून माझ्या आईला डिस्टर्ब करायला कशी नाही आलीस? सायली म्हणते, या खोलीतलं पाणी संपलं असेल हे तुझ्या लक्षात आलंच नसेल ना, म्हणून मी ते पाणी घेऊन आले. प्रतिमा त्याला डिस्टर्ब करायला नाही. तेव्हा प्रिया म्हणते, तुझ्या नवऱ्याला डिस्टर्ब केलं असेल म्हणून त्याने हाकललं असेल तुला बाहेर. ती सायलीवर हसते आणि तिथून निघून जाते. इकडे चैतन्य अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रियाच्या पायावर कोणताही बर्थमार्क नव्हता. अर्जुन काही न ऐकताच म्हणतो, इनफ चैतन्य इनफ. तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो, मी ना तिच्या बर्थमार्कचा फोटो काढायला हवा होता, मग तुला विश्वास बसला असता. हे ऐकून प्रिया म्हणते, असणारच, त्या परमनंट टॅटूसाठी मी खूप पैसे खर्च केलेत, पण आता तुला तडपडताना बघून माझे सगळे पैसे वसूल झाले. चैतन्य म्हणतो, मग आता काय करायचं? प्रियाची खरी तन्वी आहे असं म्हणून पुढे जायचं. तेवढ्यात तिकडून प्रिया अर्जुन असं म्हणत तिथे येते आणि ती पुन्हा एकदा अर्जुनला मागून मिठी मारते. अर्जुन प्रियाला म्हणतो, तू नंतर येशील का? आम्ही एका इम्पॉर्टंट केसबद्दल डिस्कस करत आहोत. त्यावर प्रिया म्हणते, केस काय रे, रोजच असतात, आपल्याला कुठे एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायला भेटते. आता ही प्रिया बघा प्रेक्षकांनो, ती म्हणते, अर्जुन तू आपल्याबद्दल चैतन्याला सांगितलं नाहीस का? निदान तू त्याला हे तरी सांगितलेस का की तू मला अँकलेट गिफ्ट केलेस ते? आता नाही, प्रिया मुद्दाम तो बर्थमार्क दाखवायसाठी पाय वरती करते आणि म्हणते, अँकलेट. आता चैतन्यालाही तिचा बर्थमार्क दिसतो. बर्थमार्क कसला, टॅटू काढून घेतला हिने. ही प्रिया ना महा डेंजर बाई आहे हा, आणि तशी चालूही आहे. आता ती चैतन्याला म्हणते, सगळे ना सतत आजूबाजूला असतात, आम्हाला ना एकत्र वेळ घालायलाच मिळत नाही. आता ही प्रिया सारखी अर्जुनला चिपकत असल्यामुळे अर्जुनला थोडं अस्वस्थ वाटतो आणि तो तिला साईडला करतच म्हणतो, आपण नंतर बोलूयात ना. त्यावर प्रिया म्हणते, नाही, मला आत्ताच बोलायचं आहे तुझ्याशी. प्रिया म्हणते, मला ना तुझ्या खांद्यावरती डोकं ठेवायचं आहे, छान चांदण्यांमध्ये वॉक करायचं आहे. आता हे पाहून चैतन्य म्हणतो, मला वाटतंय मी निघायला हवं. त्यावर प्रिया म्हणते, कशाला? तू कशाला जातोयस? मी जाते अर्जुनला घेऊन गार्डनमध्ये. बाहेर इतकं रोमॅन्टिक वातावरण झालं आहे ना. बिचारा अर्जुन त्याच्याच प्लॅनमध्ये फसला. आता प्रिया जबरदस्तीने त्याला अर्जुनला गार्डनमध्ये घेऊन जाते. सायली प्रतिमाला म्हणते, आमच्या दोघीचं बोलणं ना तुम्ही मनावरती घेऊ नका. काय आम्ही दोघी सोबत होतो ना, त्यामुळे सतत आमची छोटी छोटी भांडणं होत असतात. त्यावर प्रतिमा सायलीला म्हणते, तू छान बोलतेस पण ती नाही. त्यावर सायली म्हणते, प्रत्येकाची बोलण्याची आपापली पद्धत असते आणि प्रियाची पद्धत तशीच आहे, पण आपणच तिला समजून घ्यायला हवं ना. सायली प्रतिमाला म्हणते, तुम्ही झोपा, मी येते. असं म्हणून सायली तिथून निघून जाते. गार्डनमध्ये आल्यावर प्रिया अर्जुनला म्हणते, इथे आल्यावर ना लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि ती मुद्दामूनच लहानपणीच्या गोष्टी बोलू लागते, जेणेकरून अर्जुनला हे पटेल की तीच तन्वी आहे. आता प्रिया मुद्दामच विलासच्या खुनाच्या दिवशीच्या रात्रीबद्दल बोलते आणि ती म्हणते, माझी फक्त एकच मेमरी आहे आणि ती इतकी भयंकर आहे ना. आम्ही फिल्म बघायला गेलो, ती रात्री इतकी घाणेरडी होती ना. आता या बिचारा अर्जुनला काय माहिती, तो म्हणतो फायनली प्रिया खुनाच्या रात्रीबद्दल बोलते. आता एक एक करून सगळं बाहेर येईल असं अर्जुन स्वतःशीच बोलतो. प्रिया पुन्हा एकदा बोलू लागते, खुनाची ती रात्र, आणि मुद्दाम ठसका गेल्याचं नाटक करते. अर्जुन पाणी आणण्यासाठी आतमध्ये जातो. अर्जुन गेल्यावर प्रिया स्वतःशीच बोलू लागते, खुनाच्या रात्री काय झालंय हे ऐकून घेण्यासाठी किती उतावळा झालायस रे. आता फक्त तू बघच मी कसं तुला खेळवतं ते. अर्जुन किचनमध्ये धावत येऊन पाणी घेऊन जातो. तेव्हा सायली त्याला बघते. सायली अर्जुनला विचारते, कुठे निघाला तेवढं काही? त्यावर अर्जुन म्हणतो, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. सायली स्वतःशीच बोलते, यांचं नक्की काय चाललंय? हे पुन्हा एकदा प्रियाशी बोलत आहेत. यांना सांगितलंय मी हे प्रेमाचं नाटक थांबवा, पण तरीही काही उपयोग झालेला नाही आहे.
प्रियाचं पाणी पिऊन झाल्यावर अर्जुन तिला पुन्हा एकदा त्या रात्रीबद्दल विचारतो. आता ही प्रिया बघा प्रेक्षकांना किती ढोंगी आहे. ती म्हणते, अरे कसं बोलू रे, आठवणी निघाला ना की मला इतका त्रास होतो ना. त्या रात्री जे काही घडलं ना ते समजून घ्यायला कोणीच नाही आहे रे. आता अर्जुनला तिच्या तोंडातून हे सर्व ऐकायचं असतं. तो म्हणतो, मी आहे ना, मी तुझा मित्र आहे ना. ॲज अ फ्रेंड तुझ्या मनात जे काही असेल ना ते तू मला सांग, मी ऐकेन. आता ही प्रिया उगाचच नाटक करत म्हणते, खरंच अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, अगं मी किती वेळा चैतन्यला सांगितले की त्यांनी विलास केबद्दल सगळं खरं बोलते. तुला हवं तर तू त्याला विचारू शकतेस. आता प्रिया मनातच म्हणते, वा तुझा खोटाडेपणा मी चैतन्याकडून कन्फर्म करून घेऊ, म्हणजे उंदराला मांजर साक्ष. आता अर्जुन म्हणतो, पण सायली, या सायलीमुळे आम्ही केसमध्ये अडकले. पण त्यांनी तू जर मला खरं सांगितलंस ना तर मी लगेच केस सोडून देईन. फक्त तू त्या रात्री काय झालं ते A to Z खरं खरं सांग मला. आणि अशा प्रकारे हा भाग इथेच संपला आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लास्टपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.